जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएसबी इंटरव्ह्यू कंडक्ट करतं सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. एसएसबी इंटरव्ह्यू आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स साठी होतो. एसएसबी इंटरव्ह्यू 5 दिवसांची प्रोसेस आहे. एसएसबी मध्ये कॅन्डिडेटचं ऑफिसर लाईफ क्वालिटी चेक केले जातात. डे 1 तुमचं स्क्रीनिंग टेस्ट. डे 1 ला 2 स्टेजेस असतात. डे OIR टेस्ट, ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट, नंतर PPDT पिक्चर परफेक्शन अँड डिस्कशन टेस्ट. OIR टेस्ट मध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. PPDT मध्ये एक पिक्चर दाखवलेली जाते, पिक्चरवरून स्टोरी लिहायची असते, नंतर त्याचं ग्रुप डिस्कशन असतं. डे 1 नंतर स्क्रीनिंग होते आणि स्क्रीन आउट होतं आणि स्क्रीन इन होतं. मॅक्झिमम कॅन्डिडेट्स डे 1 ला स्क्रीन आउट होतात. ओनली सिलेक्टेड कॅन्डिडेट्स नेक्स्ट 4 डेज साठी जातात. आता डे 2 आहे ती सायकोलॉजी टेस्ट. डे 2 ला 4 सायकोलॉजी टेस्ट असतात. TAT थीमॅटिक ॲप्रिशिएशन टेस्ट, नंतर पिक्चरवर स्टोरी लिहायची असते. स्टोरीमध्ये हिरो पॉझिटिव्ह आणि रिअलिस्टिक पाहिजे. WAT म्हणजे वर्ड असोसिएशन टेस्ट. 60 वर्ड्स त्या ठिकाणी असतात आणि 15 सेकंदामध्ये एक सेंटेन्स राईट डाऊन करायचा आहे. सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. डेली लाईफमध्ये जर समजा तुमची सिच्युएशन दिलेली असेल तर त्याच्यातली रिॲक्शन तुम्ही कशी करू शकता ते. नंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट. सेल्फ ओपिनियन, पॅरेंट, टीचर्स आणि फ्रेंड्सचे ओपिनियन म्हणजे फ्युचर गोल तुमचे डिसाईड करण्यासाठी महत्वाचे आहे. सायकोलॉजी टेस्टमध्ये ऑनेस्टी आणि नॅचरल रिस्पॉन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डे 3 असतो तुमचा GTO टास्क म्हणजे पार्ट 1. GTO म्हणजे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि ग्रुप डिस्कशन मध्ये तुमचं करंट अफेअर्स असेल, सोशल टॉपिक्सवरती त्या ठिकाणी डिस्कस केले जातात. ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिला जातो आणि त्यामध्ये ग्रुपमध्ये प्लॅन डिस्कस करायचा असतो. प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क म्हणजे ग्रुपमध्ये ऑब्स्टॅकल क्रॉस करायचे असतात. हेल्पिंग नेचर पाहिजे, टीम वर्क या ठिकाणी खूप जास्त महत्वाचा आहे. नंतर हाफ ग्रुप टास्क. सेम टास्क पण ग्रुप छोटा असतो. लीडरशिप क्वालिटीज यामधून दिसतात. डे 4 तुमचा जो डे 4 आहे GTO टास्कचा पार्ट 2 चा, त्यामध्ये कमांड टास्क. कॅन्डिडेटला लीडर बनवलेलं जातं. सबऑर्डिनेट्सला टास्क समजावायचे असतात. नंतर इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स 10 ऑब्स्टॅकल्स असतात. 3 मिनिटांमध्ये मॅक्झिमम ऑब्स्टॅकल्स तुम्हाला कंप्लीट करायचे असतात. नंतर लेक्चर हेड, रॅन्डम टॉपिक दिला जातो. 3 मिनिट तुम्हाला बोलायचं असते. नंतर फायनल ग्रुप टास्क, लास्ट ग्रुप ऍक्टिव्हिटी. सेम कॉपरेशन पाहिजे, एन्थुझियाझम पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा डे 5 तुमचा कॉन्फरन्स. कॉन्फरन्समध्ये सगळे ॲसेसर्स प्रेझेंट असतात. ईच कॅन्डिडेटला एक एक करून कॉल केला जातो. शॉर्ट इंटरॅक्शन त्या ठिकाणी होते आणि फायनल डिसिजन घेतला जातो. कॉन्फरन्स नंतर रिझल्ट जाहीर केला जातो. रिकमेंडेड ऑर नॉट रिकमेंडेड. रिकमेंडेड कॅन्डिडेट्स पुढच्या स्टेपसाठी म्हणजेच मेडिकल एक्झामिनेशनसाठी पाठवलेले जातात. आणि SSB मध्ये कॉन्फिडन्स, कन्सिस्टन्सी आणि ऑनेस्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फेक पर्सनॅलिटी असेल तर तुम्ही SSB क्वालिफाय करू शकत नाही. द सक्सेस अकॅडमी नाशिकमध्ये तुम्हाला कम्प्लीट SSB गायडन्स, सायकोलॉजिकल टेस्ट प्रॅक्टिस, GTOचं ग्राउंड ट्रेनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू प्रिपरेशन, फिजिकल फिटनेस गायडन्स असं सगळं म्हणजेच तुमचं SSB क्लिअर करणं हे फायद्याचं ठरू शकतं. आणि SSB क्लिअर करणं हे लकवरती डिपेंड नाही, तर ते पूर्णपणे प्रॅक्टिस आणि राईट मेंटरशिपवरती डिपेंड आहे. तुमचं SSB रिकमेंडेशन हेच आमचं मिशन आहे. म्हणूनच ज्यांना कोणाला NDA, CDS, FCAT याबद्दलचं OTA याबद्दलचं SSBचं प्रिपरेशन पाहिजे असेल तर द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत तुम्ही संपर्क साधू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.